ऑलिम्पिकच्या स्पर्धा पार पडत आहेत आणि यामध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत याने ब्रॉन्झ मेडल जिंकून भारताचं नाव उंचावलेलं आहे. पण अमनने मेडल जिंकल्यामुळे त्याची चर्चा तर होत आहेच. पण अमनने अवघ्या 10 तासामध्ये 4.5 किलो वजन कमी केलेलं आहे. तर एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं वजन अमननं कसं कमी केलं? हे वजन एवढ्या छोट्या कालावधीमध्ये कमी करण्याचे आपल्या शरीरावरती नेमके काय साईड इफेक्ट होतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 10 तासात 4 किलो वजन कमी करणं हा खरंच एक मोठा विक्रम असेल असं मला वाटतं. कारण 1 किलो जर वजन आपल्याला कमी करायचं झालं तर त्याला 7000 कॅलरीज आपल्याला बर्न कराव्या लागतात. आपण जर 1 किलोमीटर चाललो तर आपल्या केवळ 100च कॅलरीज बर्न होतात. आपण 50 ते 60 मिनिटं म्हणजे कमीत कमी 7 ते 8 तास चाललो तर आपल्या जवळपास 1000 कॅलरीज बर्न होतात. पण इथे 1 किलो मागे त्यांना 4 किलो त्यांनी वजन कमी केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे 28,000 कॅलरीज त्यांनी कमी केलेल्या आहेत. हे कमी करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांनी अतिरिक्त प्रमाणात त्यांनी वर्कआउट केलेला आहे, ज्या वर्कआउटमुळे त्यांचं वजन त्याच दिवसात कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट पाणी भरपूर त्यांनी प्यायलेलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी झोप देखील व्यवस्थित म्हणजे विश्रांतीनंतर केलेला जर वर्कआउट असेल तरच त्या दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट येऊ शकतात. परंतु अतिरिक्त प्रमाणात वर्कआउट करून वजन कमी करणं तर हे कुठेतरी पचन संस्थेला धोकादायक आहे, चयापचयन प्रक्रियेसाठी धोकादायक आहे. आणि अत्यंत टास्क मास्टरनी जर एखादी गोष्ट तुम्ही केली तर ती खूप काळ मग हे 4 किलो एका दिवसात कमी केलेलं वजन दुसऱ्या दिवशी तेवढ्याच प्रमाणात राहील का, तर याचं उत्तर कदाचित नाही असंच असेल. परंतु हे करण्यासाठी मग तेवढाच वर्कआउट दर दिवशी करून तुमच्या शरीराची चयापचयन प्रक्रिया, तुमच्या शरीरामध्ये तयार होणारे एन्झाईम्स आणि तुम्ही घेणारा फूड इनटेक याचं जर तुम्ही व्यवस्थित गणित जुळवलं, त्या फूड इनटेकमध्ये तुमचा परत फूडचा जो पिरॅमिड आहे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, मिनरल्स आहेत आणि व्हिटॅमिन्स आहेत, हे घेताना तुम्ही पूर्ण कार्ब स्किप केलेले आहेत का, तुम्ही फक्त प्रोटीन्सच घेतलेले आहेत का, तुम्ही चरबी फॅट्स पूर्णच कमी केलेले आहेत का. आपण जर कॅलरीज कशी काउंट करता त्याचा जर रेशो बघितला तर 1 ग्रॅम चरबीसाठी 9 कॅलरीज आपल्याला मिळतात. तर ह्या कॅलरीज तुम्ही बर्न करताना हा रेशो मात्र वर्कआउट केल्याशिवाय किंवा तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जो काही डाएट घेता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असल्याशिवाय हे कमी होणार नाही. परंतु ही प्रक्रिया करताना सातत्य किंबहुना तुम्ही कोणाच्या अंडर ते करून घेतलं तरच याचा रिझल्ट येऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेय घेऊन ज्या पेयांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आहेत, म्हणजे पोटॅशियम असू देत, फॉस्फरस असू देत, मॅग्नेशियम असू देत, हे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला छान पैकी सतेज ठेवायला मदत करतात. अँटीऑक्सिडंटसाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी जर त्यांनी घेतलं असेल तर अँटीऑक्सिडंट देखील तुमच्या संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे ती एनर्जी कायम ठेवायला मदत करतात. तर तुम्हाला जर असा रेशोने वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासोबत निश्चितपणे प्रोटीन डाएट सोबत भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि तुमची शरीरातली पाण्याची मात्रा देखील योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. परंतु हे खूप लॉंग काळ टिकण्यासारखी प्रक्रिया असते असं नाही. त्याच्यामुळे हा प्रयोग न केलेला बरा असं मला वाटतं. एवढ्या कमी कालावधीमध्ये वजन कमी करण्याचे नक्कीच आपल्या शरीरावरचे दुष्परिणाम हे होतातच. त्यामुळे वजन कमी करताना तुम्ही सर्वांनी अगदी नियमाप्रमाणे वजन कमी करावं. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.